महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पोर्श कंपनीचे अधिकारी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। आरटीओ आणि पोर्शचे अधिकारी गाडीची तपासणी करणार आहेत। गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं कारण सांगण्यात आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता गाडी तपासण्यासाठी हे अधिकारी आता बाहेर पडलेले आहेत। पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत, त्यांनी गाडी बाहेर काढलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पोर्श कंपनीचे अधिकारी आता पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत। आरटीओ आणि पोर्श गाडीचे अधिकारी या संदर्भातला तपास करणार आहे। गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं सांगितलं जात होतं आणि आता गाडी तपासणीसाठी अधिकाऱ्यांनी बाहेर काढलेली आहे। आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, का अधिकचे अपडेट्स? आरटीओ आणि पोर्शचे अधिकारी आता या संदर्भातला तपास करतायत। या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड आहे असं कंपनीकडून सांगण्यात आलेलं होतं आणि कोर्टासमोर हे सर्व सांगितलं होतं। त्यामुळे पोर्श कंपनीचे अधिकारी जे आहेत ते येरवडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले। आरटीओचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी या गाडीची पूर्ण तपासणी केलेली आहे। गाडी तपासणीसाठी बाहेरही चालवत काढण्यात आलेली आहे। यामध्ये नेमका तांत्रिक बिघाड काय होता, नेमकं कशामुळे हा सर्व प्रकार घडला, या गाडीचे तांत्रिक प्रॉब्लेम काय आहेत, हे सर्व या कंपनीकडून तपासले जाणार आहेत आणि त्या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो आरटीओ कडे दिला जाणार आहे आणि आरटीओ या संदर्भातला अहवाल कोर्टासमोर सादर करणार आहे। नेमकं या गाडीमध्ये तांत्रिक अडचण प्रॉब्लेम काय झालेले होते, आता त्या गाडीची तपासणी सुरू आहे। अगदी तर आपण दृश्य पाहतोय, पोर्श कंपनीचे अधिकारी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि पोर्श कंपनीचे अधिकारी आणि आरटीओचे अधिकारी आता या संदर्भातला तपास करतायत। गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि आता ही गाडी तपासणीसाठी अधिकाऱ्यांनी बाहेर काढलेली आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, आपण पाहतोय आता पोर्शचे अधिकारी आणि पोलीस सुद्धा आणि त्याचबरोबर आरटीओचे अधिकारी सुद्धा गाडीची तपासणी करतायत। यामध्ये खरंच तांत्रिक बिघाड झालेला आहे का, या संदर्भातली तपासणी होईल आणि या संदर्भातली माहिती आता कोर्टामध्ये दिली जाईल। या संदर्भात आता अधिकचे काय अपडेट्स आहेत, कारण अडचणी वाढणार आहेत अग्रवाल कुटुंबियांच्या? अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणीमध्ये अजून वाढ होणार आहे, कारण की पोर्शे गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आता कंपनी पूर्ण तपासणी करते, खरंच गाडीमध्ये तांत्रिक अडचणी आहेत का, कारण की जी गाडी 200च्या स्पीडनी ही गाडी जी चालवण्यात आली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं, त्यानुसार या गाडीची तपासणी जी आहे ती केली जाते। मग तांत्रिक बिघाड होता तर मग ही गाडी बँगलोरवरून पुण्यामध्ये आणली कशी, याची तपासणी केली जाणार आहे। आरटीओच्या हाती काय माहिती लागते का, कारण की कंपनीचे अधिकारी आलेले आहेत, ते पूर्ण गाडीची तपासणी करतायत। अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित होत आहेत। मात्र ही गाडी मग पुण्यामध्ये आली कशी, चालवत आणली असेल तर त्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता का, मग त्याच वेळेस कसं ही गाडी रस्त्यावरती 200च्या स्पीडनी गाडी चालली आणि नंतर तांत्रिक बिघाड, सर्व बाबींची तपासणी या अधिकाऱ्यांकडून केली जाते।